वस्ताद वस्ताद, अगं प्राजक्त काय चाललंय? किती वाजले? हा असा आरडाओरडा काय चाललाय तुझा? आई वस्ताद दारच उघडानं झाले. झोपला असेल तो. तू अशी वेळी अवेळी येशील आणि तो काही जागत बसणार आहे का? कशाला? तुला स्वतःच्या तब्येतीची काळजी नसेल पण त्याला आहे. झोपू दे त्याला निवांत आणि ओरडू नकोस. इकडे कशाला झोपलीस? तुम्ही दार उघडलं नाही मग झोप लागली होती मला. आणि खाली हॉल मध्ये जाऊन झोपायला काय झालं? मला वाटलं तुम्ही जरा वेळानं दार उघडा म्हणून मी वाट बघत बसले आणि डोळा लागला. एवढा देखावा कशाला चालवलाय? माझ्या बोलण्यानं जर एवढाच फरक पडतो तुला तर एक फोन करून सांगायला काय झालं की यायला उशीर होणार आहे म्हणून? मी तुम्हाला फोन केलता पण तुम्हीच उचलला नाही. मी तर तुम्हाला हे बी म्हणलेलं की माझ्या संग चला. होय, पण कडलं समजा सोडून तिकडे कुठे येत बसू? तसं बी माझ्यावर फॅक्टरीची काम आहेत, तुझ्यावर बी घरची जबाबदारी आहे आणि ती तू टाकून गेलीस. कारण तुला तुझं माहेर सावरायचंय, पैसा पाहिजे ना, आणि त्याबद्दल माझी काय बी तक्रार नाही. तुला जर तिकडे लक्ष द्यायचंय तर दे, पण तिकडल्या समध्या जबाबदाऱ्या सोडून मी तुझ्या मागे येईल असं समजू नका आणि अपेक्षा बी ठेवून. अहो पण मला तुझं काही बी ऐकून घ्यायचं नाही. तुला काल बी सांगितलंय आणि आज बी परत तेच सांगायचं. तुला जे करायचंय ते कर, पण ही असली देखाव्याची सोंग करू नकोस, कारण त्याचा माझ्यावर काही बी फरक पडणार नाही. उशीर व्हायला, वेळेत फॅक्टरीवर जायचं असेल आवरायला घे. तुम्ही सांगाल ते काम करेन, फक्त किंमत भारी मोजायला लागेल. अरे मागशील तेवढी किंमत देऊ आम्ही. काय फक्त काम नीट पार पाडायचं, कळलं काय? शिराळकरांच्या फॅक्टरीतली मुंगी बी वाजता कामा नाही, कागदाचा चिठोरा बी नाही राहिला पाहिजे. समध्या फॅक्टरीची राख रांगोळी झाली पाहिजे, कळलं काय? हे बघ, वेळ काळ आणि मुहूर्त आम्ही सांगू, पण या कानाची त्या कानाला खबर होता कामा नये. मुहूर्त ठरला की सांगा, राख रांगोळी झालीच म्हणून समजा. डॅडी, शिराळकरांची घटका भरलीये, आता पूर्ण होईल आपल्या अपमानाचा बदला. काय सांगायलीस तायडे? टीव्हीवरची जाहिरात? भाई खरं सांगते मी. प्राजू, मला नेहमी वाटायचं बघ तुला टीव्ही बघावं पैलवान म्हणून. समध्या जगाला तुझी तीच ओळख पटावी. आज माझं सपन पुरं होतंय. हा, आज हे सपन पुरं झालं. पुढं पुढं असं होईल ज्याचा विचार सपनात बी केला नसेल तुम्ही. आजच्याला जाहिरात मिळाली, उद्याच्याला शिनमाची ऑफर, परवाच्याला जाणार मग पार्ट्या जोडायला. मग काय, मग छान चोकीची आणि चैनीची लतच लागणार. दादाजी तोंड आवरा नाही तर जीभ हासडून हातात दी. दाजी तुम्हाला काय बोलायचंय ना ते बोला. माझं इमान आणि माझं कुंकू याबद्दल अजिबात बोलायचं नाही. एक ध्यानात ठेवा, आडाची पैलवान आहे मी. माझा जन्म नाचायला नव्ह, नाचवायला झालाय. आता नाचायची वेळ तुमच्यावर येऊ नये, हे तुमच्याच हातात. पप्पा तुम्ही जेवण करून औषध घ्या, मला फॅक्टरीवर बी जायचं. अहो तुम्ही का करताय हे काम? हे काम तर माझं आहे. होय काय? असल, पण कालपासून हे काम मला दिलंय.
म्हणजे अहो कालपासून मला नेमलंय ह्या कामासाठी. अहो हे काम माझं आहे, मी करते. आजपासून नसल. आई अहो आजपासून तू इकडे कुठलंही काम करायचं नाही. काय? पण पण नाही आणि बिन नाही, मी तुला कामावरून काढून टाकले. आई असं करू नका हो. मला लय गरज आहे कामाची. खरंच तुला गरज असती ना तर कालाचं हातचं काम टाकून धावत पळत गेली नसतीस. आई तिकडे बी कॉन्ट्रॅक्ट केले. मी काय फक्त पैशासाठी इकडे काम नाही करत. तुम्हाला हातभार लावायचा कसला हातभार? तुझ्या हातभारानं वाचायला फॅक्टरी इतकी काही डबघाईला आलेली नाहीये. आणि तुझं अलीकडचं वागणं फक्त आणि फक्त तुझ्या माहेर खातर चाललंय. यात कसला आलाय का हातभार? आता एक तिकडनं फोन येऊ दे, सगळं हातचं काम टाकून धावत पळत निघून जाशील इकडनं. मला सांगते हातभार. हे बघ, आजपासनं या फॅक्टरीत तुला थारा नाही. गुमान निघून जायचं इकडनं. निघ. आई आई व्हॉट टेलिंग ते नॉट लिस्निंग. गप गुमान इकडनं निघून जायचं. गो. हे काय? हो वहिनी, खास तुमच्यासाठी पार्टी ठेवली आम्ही. तुझं अभिनंदन करायला. कशाबद्दल? आपलं पहिलंच ऍड कॅम्पेन सुपरहिट झालंय. आपल्या प्रोडक्टला मार्केटमध्ये इतकी डिमांड आली आहे की आता पुढच्याच आठवड्यात आपल्याला प्रोडक्शन दुप्पट करावं लागणार आहे. वा क्या बात आहे. मग पार्टी तर व्हायलाच पाहिजे ना. वहिनी चला केक कापून घ्या. चला प्लीज. चला सेलिब्रेट करा. प्राजक्ता, अगं यांच्यामुळे तुला एवढी प्रसिद्धी मिळाली. लोकांच्या घराघरात जाऊन पोहोचलीस तू. अगोदर त्यांना केक भरव की. अगं भरव. वय वय वहिनी, तुम्ही पण बरोबर केक त्यांना. भरव भरव भरव. व्हॉट दिस? हा सी आई फॅक्टरीतलं काम सोडलंय वाऱ्यावर आणि इकडे सो मच पार्टी. सगळा काय तमाशा चाललाय? या आई साहेब, तुमचीच वाट बघत होतो आम्ही. प्राजक्ताला एवढे मोठे सक्सेस मिळाले, त्यात तुमचाही मोलाचा वाटा आहे. या केक केक द्या. आणखीन किती अपमान करणार आहेस? हे काय अपमान करायचा नाही, एकदाचा करून घे. रोज सकाळी उठायचं, रोज नवीन अपमान. एवढी ताकद नाही राहिली आता माझ्या. तुला काय जो अपमान करायचा आहे ना, तो आत्ताच करून घे. कशाला? आधीच अपमान काही हिनं कमी केलाय का तुझा? धनंजय, तुझ्या शब्दाखातर या पाहुण्याला या घरात थारा दिला मी. आणि आता ही पയ്या याच्या नादाला लागून हे अख्खं घर खिळखिळ करायला निघाले. ते काही नाही, आत्ताच्या आत्ता तुझ्या या पाहुण्याला या घराच्या बाहेर जायला सांगायचं. जाणारच आहे. थांबणार नाहीये इथे मी. पहिल्या दिवशी मी इथे आलो, तुमच्या पाया पडलो, तुमचा आशीर्वाद घेतला. कारण एक यशस्वी उद्योजिका म्हणून तुमचं खूप नाव ऐकलं होतं. पण या घरात जेव्हा आलो, इथे राहिलो, तेव्हा कळलं तुम्ही तर कोत्या विचाराच्या. नीट सर देशमुख, तोंड सांभाळून बोलायचं. आई आहे माझी ती. ए, ही तुझी दादागिरी आहे ना, तुझी बायको सहन करत असेल, मी नाही करत. आणि काय चुकीचं बोललो मी? तुमच्या घरात टॅलेंटची खाण आहे.
हिंमत आहे तुम्हाला? आणि तसंही जिथे स्त्रीच्या कर्तृत्वाला मान नाही, तिचा फक्त अपमान केला जातो, तेही तिच्या घरातल्याच बायकांकडून, त्या ठिकाणी मी थांबणार नाहीये. आणि मिस्टर वीरेंद्र, मी इथे माझं प्रोफेशनल काम करायला आलो. बाकी कोणता हेतू नाहीये माझा. कुणाच्या कुटुंबात फूट पाडायला किंवा कुणाच्या संसाराला सुरुंग लावायला नाही आलोय मी इथे. माझं इथलं काम संपलंय आणि मी जाणार आहे. प्राजक्ता, माझी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कधीही चुकल्या नव्हत्या. त्यामुळे डगमगून जाऊ नका. जशा आहात तशाच राहा. तुम्ही बरोबर होतात हे काळच सिद्ध करेल. आणि ते तुमच्या हे जे घरातले आहेत ना, त्यांनाही मान्य करावंच लागेल. मार्क माय वर्ड्स. बस. माझ्या घरचे योग्य आहेत की अयोग्य आहेत हे ठरवायचा तुमचा संबंधच नाही. माझ्या गरजेच्या वेळी पैसे मिळवून देणाऱ्या कामाची मदत केली तू, त्याचं ऋण मी ध्यानात ठेवी. पण माझ्या घरच्यांना बोल लावलेला मी खपवून घेणार नाही. तुमचं काम झालंय ना व, मग या आता. पप्पा काय झालं? अयो, ताप चांगलाच चढलाय की. औषधं घेतली होती ना व टायमावर. अहो मग तरी पण असं कसं झालंय? पिंट्या कुठे? ठाव नाही. अगं तायडे, मी इकडं आहे. डॉक्टरांना बोलवायला गेलतो. या ना डॉक्टर. या या बस. ठीक आहे. फाईल कुठे यायची? हे काय? ह्या टेस्ट केल्या का सगळ्या? नाही, आत्ता करू. ठीक आहे, लवकरात लवकर ह्या टेस्ट करून घ्या, कारण ह्या टेस्टवरच पुढची ट्रीटमेंट ठरेल. काही औषध सजेस्ट करतो मी, त्या त्यांना नंतर द्या. तोवर तुम्ही थंड पाण्याच्या पट्ट्या त्यांच्या कपाळावर ठेवा, म्हणजे ताप उतरेल. ठीक आहे? प्राजक्ता काय दिवसभर इन हाऊस दिसलीच नाहीये बरं. काय कुठे गेले? गॉड नॉलेज. जग्गू भाऊजीने विचारलं मी, पण ते म्हणले की पैलवान वहिनी घरला थांबल्याच नाहीये. तिचाच फोन आहे. हॅलो. वस्तात, अहो पप्पांची तब्येत काय बरी नाही. तापानं लय फनफनलं. आज दिवसभर मी इकडेच होती. रातच्याला बी थांबावं लागतंय असं दिसतंय. हॅलो हॅलो. पप्पांची तब्येत बरी नाही, तर आज ती काही घरला येणार नाही, तिकडेच थांबणार. बरं वाटतंय मला. बरं वाटतंय ना? मग मी चटदिशी स्वयंपाकाला लागते. अगं राहू दे, मी लावतो डाळ भात. तो रातभर माझ्या उशाला बसून राहिलीस, घरला बी गेली नाहीस. पप्पा तिकडे कळवलंय मी. स्वयंपाक करायला असा किती सैळ लागतोय. चटदिशी करून घेते. अगं तायडे, इकडे आहे की मी पप्पांच्या मदतीला. राजू, तू आता आणखी येळी तर काढू नकोस. जा लवकर घरला. बर पप्पा, काळजी घ्या. येते रे पिंटे. सावकाश जा तायडे. यांच्या शेवटी या घरात सगळं वर्कलोड मलाच करावं लागतंय. माझ्या बी माहेरला कवा कवा माणसं आजारी असतात, पण मी नाही जात आपलं घर सोडून कुठं. वेळ झाली का घरी यायची? रात्रभर तू बाहेर होतीस, सकाळी तरी घरी वेळेत यायला नको? आई, पप्पांची तब्येत बरी नव्हती. वस्तादांना काल फोन करून सांगितलं की मी.
आज मारुतीरावांच्या तब्येतीचं कारण आहे. काल काय होतं, पाणी भरायचं होतं, परवा घराचं छत दुरुस्त करायचं होतं. तुझ्या जाहिरातीच्या वेळी बरी आडवी येत नाहीत ग ही सगळी कारण. ते काही नाही, तुझं हे रोजचं तळ्यात मळ्यात खेळणं बंद करायचं. आज काय ते एक निवडायचं आणि मला अखेरचं उत्तर द्यायचं. तुझं माहेर की सासर? त्याच्याकडे काय बघतेस? त्याच्या संसाराचा बट्ट्याबोळ झालाय तुझ्या अशा या वागण्यानं. तेव्हा आज तूच ठरव, तुला नक्की काय पाहिजे. तुझं सासर की माहेर? अहो असं कसं निवडणार? कंची बाई असं कसं निवडू शकते? तुम्हाला तरी जमलं असतं का? मी अशी वेळ कधी येऊच दिली नसती, कारण मला माझ्या कर्तव्याची जाण आहे, जबाबदारीचं मला भान आहे, तुला नाहीये. तेव्हा तुझी निवड काय आहे ते सांगायचं. कंच्या बाईच्या आयुष्यात अशी वेळ येऊ नये. बाईसाठी सासर हे बापावानी जिव्हाळ्याचं असते आणि माहेर आईवानी मायाळू. सासर नवीन ओळख देतय, नवीन दिशा देते, पण माहेर आयुष्याचा पाया रचून ठेवतय ना. सासरी येऊन मुलगी सासरकडच्यांना आपलंसं करते आणि माहेरसाठी मनाचा एक कोपरा रिकामाच असतो. एक सोडून द्यावं आणि एक धरावं. असं कसं होऊ शकतंय आई? ही वेळ तू ओढून घेतलीस तुझ्या कर्मानं, आणि मला भाषण ऐकायचं नाहीये, वेळ नाहीये माझ्याकडे. मला निर्णय हवाय. तसं असेल तर मला माहेर निवडावं लागेल. आई, आपण इकडे एकमेकांना सांभाळून घेतोय. एक कमी पडला की त्या जागी लगेच दुसरा उभारतो, पण काम तुटू देत नाही. पण तिकडे तसं नाही हो. तिकडे माझी गरज आहे. पप्पा आजारी आहेत, माझा भाऊ तर लहान आहे, माझ्या वाचून अडतंय तिकडं. त्यामुळे तिकडलं कर्तव्य नाही टाकू शकत. हे काय आनंदानं केलेली निवड नाही. मनावर केवढा मोठा दगड ठेवलाय ते माझं मलाच ठाऊक आहे. पण जे काय आहे ते खरं खरं पटलं तर मला माफ करा आणि मला समजून घ्या. आजचाच मुहूर्त योग्य आहे त्या शिराळकरांची फॅक्टरी जाळून टाकण्यास. लेकाची वाट कसली बघायची, मग होऊन जाऊ द्यात. जाळण दूर संघटच काय. बोला जयरा दादा, ठरला काय मुहूर्त? वय आजच्या रात्रीचाच मुहूर्त गाठायचा आहे. एकही पुरावा तिकडे सोडायचा नाही. फॅक्टरीला आग लावायची तयारी झाली की आम्हाला व्हिडिओ कॉल करायचा. आम्हाला तयारी पण बघायची आणि शिराळकरांची बरबादी पण. काम होऊन जाईल. आज रात्रीचा मुहूर्त आहे, चला तयारीला लागा. काय तू घर सोडून आलीस? दुसरा काय पर्यायच नव्हता पप्पा. आईंनी सरळ सोक्ष मोक्ष लावायला सांगितलं. काय तर निवडायचं, मग काय करणार होती मी? हा काय सवाल आहे का प्राची? तू सासर निवडायचंस ना? आणि तुमच्या समद्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं होतं का? अगं आम्ही दोघांनी एकमेकांना सांभाळलं असतं की. तेच करायला आली. त्यात माझं काय चुकलं पप्पा? ज्या घरानं मला जन्म दिला, मला लहानाचं मोठं केलं, मला खाऊ पिऊ घातलं, शिक्षण दिलं, माया दिली, कुस्ती शिकवली, ते समजच कायमच कसं काय सोडून देऊ?
का आणि कसं? पप्पा, सासरची ओढ मला बी आहे हो. असा बी जीव गुतलाय तिकडं. पण झाड किती बी उंच वाढलं तरी त्याची मुळं जमिनीतच असते. हे त्यांना मान्यच नसेल तर मी तरी काय करू? आईंनी मला निवड करायची सक्तीच केली. निवडावंच लागलं मला. आणि आता माझा निर्णय काय बदलणार नाही.